नमस्कार मंडळी, आज कोळंबीची वाटप घातलेली चटपटीत अशी ग्रेव्ही बनवायला शिकूया। त्यासाठी आपल्याला एक वाटप करून घ्यायचं आहे। कढई ठेवलेली आहे, थोडंसं तेल टाकून एक कांदा उभा चिरून त्यामध्ये टाकलेला आहे। 20-25 लसणीच्या पाकळ्या, एक खवलेला नारळ घेतला आहे। आता याच्यामध्ये कांदा टाकल्यानंतर लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी तेलावरती थोडंसं लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये खोबरं खोवलेलं जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि खरपूस लाल रंग येईपर्यंत वाटपाला छानपैकी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। बघा, आता आपलं वाटप छानपैकी लाल रंगावरती भाजलं गेलेलं आहे। हे आपलं वाटप आता रेडी आहे। आपण आता इथे कोळंबीची ग्रेव्ही करणार आहोत। त्यासाठी मार्केटमधून ह्या कोळंब्या आणल्या होत्या, त्या छानपैकी धुवून घेतल्या आहेत आणि त्यावरती एक लिंबू पिळून घेतलेला आहे। आता हे साईडला ठेवूया। कढई घ्यायची आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। त्यामध्ये 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। छानपैकी तेलावरती ती परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून तोही परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो छान भाजल्यानंतर इथे वाटप जे आहे थोडंसं घेऊन मिक्सरला बारीकसर वाटून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला आता हळद ॲड करायची आहे। एक इथे मालवणी मसाला 1 चम्मच ॲड केलेला आहे, तोही छान तेलावरती परतून घ्यायचा आहे। यामध्ये एक बटाटा मी टाकलेला आहे, तोही सालीसकट टाकलेला आहे। लक्षात घ्या, सालीसकट टाकलेल्या बटाट्याची चव अतिशय उत्तम येते। आता कोळंबीही त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि छानपैकी त्या मिश्रणामध्ये ते परतून घ्यायचं आहे, बटाटा आणि कोळंबी। त्यामध्ये थोडंसं मीठ ॲडजस्ट करून टाकलेलं आहे। आता ह्याला तेल येईपर्यंत एक 2-4 मिनटं असं छानपैकी शिजू द्या। आता बघा, कढई वरचं झाकण काढलेलं आहे, छानपैकी तेल ह्या पूर्ण मिश्रणाला सुटलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे, या मिश्रणामध्ये आपण जे वाटप वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, तर ते वाटप याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। थोडंसंच वाटप मी घेतलेलं आहे, बाकीचं ठेवून तसंच फ्रीजमध्ये दिलेलं आहे। यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी आता हे बॉईल होऊ द्यायचं आहे। आता बघा, हे वाटप त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ह्याच्यावरती आता हे बटाटा आणि कोळंबी जे आहे हे शिजण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक 7 ते 8 मिनिटं ह्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे, शिजू द्यायचं आहे। आता बघा, आपलं छानपैकी कोळंबीची जी ग्रेव्ही आहे ही रेडी आहे। ही चवीला अतिशय उत्तम लागते, वाटप घातलेली ग्रेव्ही कोळंबीची। आता बटाटा शिजला आहे की नाही हे तुम्ही अशा प्रकारे एकदा चेक करून घेऊ शकता। बघा, छानपैकी बटाटाही इथे शिजलेला आहे। शेवटी परत एकदा मी त्यावरती एकदा कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। सो इथे आपली कोळंबीची छानपैकी मस्त रस्सेदार एकदम चवदार अशी ग्रेव्ही रेडी आहे। तुम्हीही अशा प्रकारे ग्रेव्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का। आणि बघा, आपलं आता जेवण इथे रेडी आहे। आज जेवणामध्ये इथे जे होतं हे इथे प्रॉन्स फ्राय होतं, त्यानंतर इथे मी सोलकढी केलेली होती जेवणासाठी। हे कोळंबीचं असं जो आपण ग्रेव्ही आता पाहिली तर ही कोळंबीची ग्रेव्ही आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं चिकन माझ्याकडे होतं, तेही फ्राय करून घेतलेलं आहे आणि छानपैकी इथे मऊसर भात आहे। सो हे आपलं आजचं जेवण होतं। व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब